नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला फक्त एका शब्दाविषयी सांगायला आलोय. विश्वास. हो, विश्वास. तोही स्वतःवर. कोणत्याही वादळी परिस्थितीशी जर तुम्हाला लढायची हिंमत देणारा कोणी असेल, तर तो स्वतःवरील विश्वास. हो, आत्मविश्वास. जेव्हा एखादं लहान बाळ चालायला सुरुवात करतं, तेव्हा ते कित्येकदा पडतं, उभं राहतं, पाऊल टाकतं आणि तोल जातो. पण प्रत्येक प्रयत्नाबरोबर त्या बाळाला रूप येतो. त्याला सुद्धा इतर माणसासारखं चालायचं असतं, पळायचं असतं. त्याला पर्वा नसते दुनियेची, ना कुणाच्या टोमण्यांची. त्याला विश्वास असतो स्वतःवर. पण जसजसे आपण मोठे होत जातो, तेव्हा आमचा आत्मविश्वास हळूहळू कमी होत जातो. का? कारण दुसऱ्यांच्या बोलण्यावर आपण विश्वास ठेवतो. इतरांनी आपल्याविषयी व्यक्त केलेलं मत आपल्याला महत्त्वाचं वाटतं. जगातील ज्या ज्या व्यक्ती महान झाल्यात, उच्चतम शिखर गाठलंय, अशा व्यक्तींनाही लोकांनी मर्यादेची जाणीव करून दिली होती. ए-पी-जे अब्दुल कलाम, महान शास्त्रज्ञ. त्यांना विमानाचे पायलट व्हायचे होते. उंच आकाशात भरारी घ्यायची होती. पण एअर फोर्समध्ये त्यांचे हे स्वप्न भंगलं. मात्र त्यांनी त्या स्वप्नाला पंख दिले आणि एअर फोर्सच नव्हे तर तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख म्हणून त्यांनी गगन भरारी घेतली. देशाचे सर्वाधिक प्रेम मिळालेले राष्ट्रपती म्हणून त्यांनी नाव कमावलं. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन. कधी काळी एका रेडिओमध्ये त्यांचा आवाज चांगला नाही असं सांगून त्यांना फेल ठरवण्यात आलं. मात्र आज तोच आवाज त्यांची ओळख बनलाय. एम.एस. धोनी, रेल्वेचा तिकीट कलेक्टर ते भारताचा कर्णधार. एका खेड्यातून आलेल्या या तरुणाने भारताला विश्वकप जिंकून दिले. तर लोकांच्या जीवनात प्रकाश आणणाऱ्या थॉमस एडिसन या शास्त्रज्ञाला सुद्धा मठ्ठ, मंद म्हणून शाळेतून काढून टाकण्यात आले होते. मित्रांनो, या लोकांकडे काय होते? तर आत्मविश्वास. आत्मविश्वास असेल तर लोकांच्या हसण्याचा, कुणी साथ न देण्याचा फरक पडत नाही. मग आत्मविश्वास कसा वाढवायचा? आत्मविश्वास मिळवण्यासाठी काय करायचं? सर्वात आधी आत्मपरीक्षण करा. तुमच्या त्रुटी ओळखा. स्वतःत हळूहळू सुधारणा करा. लहान लहान गोष्टीत यश मिळवा. त्याविषयी आनंदी राहा. सेलिब्रेट करा. आत्मविश्वास वाढत जाईल. ज्या गोष्टींची भीती वाटते त्या गोष्टी करा. बोलायला शिका. व्यासपीठावर उभं राहा. जोपर्यंत तुम्ही स्वतःला हरलेलं मानत नाही, तोपर्यंत हार निर्णायक बनू शकत नाही. तुम्ही ज्या दिवशी जिंकायची जिद्द सोडाल, त्या दिवशी तुम्ही हरलात. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून काम कराल, त्यावेळी तुम्ही जगाच्या गर्दीतून वेगळे व्हाल. गर्दीत गायब होऊ नका. नकारात्मक लोकांपासून दूर राहा आणि आपल्या ध्येयापासून भटकू नका. जिंकण्याची जिद्द मनात पेटवा. जीवनाची कहाणी संघर्षाशिवाय अधुरी आहे. संघर्ष सोडू नका. आपली कहाणी पूर्ण करायचीच, तीही आपण ठरवल्याप्रमाणेच. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.